नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला थर्ड लेक्चर बघायचं आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियलचं. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डोमेन वॉल पर्यंत बघितलं होतं. त्यामध्ये ट्रान्झिशन टेम्परेचर सुद्धा हा एक पॉईंट बघितला होता. देन आयनचं ॲटमचं स्ट्रक्चर बघितलं होतं. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे मॅग्नेटायझेशन कर्व. ठीक आहे, सो ह्या मॅग्नेटायझेशन कर्व मध्ये ही एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सची. आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आपण बघितला होता की जो की याच्यामध्ये परमनंट मॅग्नेटिझम राहत असतं, राईट. सो वी आर गोइंग टू कन्सिडर अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. आणि ह्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये याचं जे डोमेन स्ट्रक्चर फॉर्म केलं असतं, राईट, हे ओरिएंटेशन ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट थ्रू आपण तयार करत असतो, राईट. आणि याचं जर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बघितलं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचं, सो मटेरियलचं द क्रिस्टलोग्राफिक डायरेक्शन असते याच्यामध्ये. आणि ही क्रिस्टलोग्राफिक डायरेक्शन परपेंडिक्युलर असते क्रिस्टलला, राईट. आणि ही त्याच्यामुळं मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल अलॉंग दिस डायरेक्शन हे आपल्याला इझिली काय करता येतं, मॅग्नेटाइज करता येतं. ओके, सो नेक्स्ट पॉईंट यामध्ये आहे की याची जी फील्ड स्ट्रेंथ आहे, ज्याला आपण एच असं म्हणतो, राईट. सो ही फील्ड स्ट्रेंथ मॅग्नेटाइज फॉर सिंगल क्रिस्टल साठी ही कशी असते, अलॉंग सेम डायरेक्शन असते, राईट. बट महत्वाचं याच्यामध्ये की यम इज नॉट पॅरलल टू द फील्ड ऑफ व्हॉट एच. यम हा यम वेक्टर, मॅग्नेटायझेशन वेक्टर आपण म्हणतो त्याला, हा एच सोबत कधीच पॅरलल नसतो. त्यानंतर वेक्टर जो आहे मॅग्नेटायझेशन वेक्टर यम हा एक ऍक्सिस ऑफ सिमेट्री करतो. त्याला ती सिमेट्री दोन भागात डिवाइड होते, एक इझी आणि एक हार्ड. तर ह्या दोन इझी आणि हार्ड स्वरूपाच्या आपल्याला डायग्राम मध्ये दोन्ही स्ट्रक्चर प्रोव्हाइड केले बघा, इझी सिमेट्री आणि हार्ड सिमेट्री. ठीक आहे, सो याला रिप्रेझेंटेशन करण्याचा एक एनर्जी रिक्वायर्ड फॉर मॅग्नेटायझेशन इज इंटिग्रेशन ऑफ एच इंटू डी एम यांनी रिप्रेझेंट केले जाते. आणि यासाठी एच ची व्हॅल्यू आपण मॅग्नेटायझेशन कर्व मध्ये ज्यावेळेस बघतो तर एम वर्सेस एच, मॅग्नेटायझेशन वर्सेस फील्ड स्ट्रेंथ हा तयार झालेला असतो. तर हार्ड आणि इझी असे जे दोन भाग आहे ह्या मॅग्नेटायझेशन मध्ये, जर मॅग्नेटायझेशन ऑफ सिंगल क्रिस्टल जर आपण बघितलं तर सिंगल क्रिस्टल साठी हे इझी डायरेक्शन साठी असतं किंवा इझी डायरेक्शन मध्ये होतं. बट आपण मॅग्नेटायझेशन हा सिंगल क्रिस्टल ऑफ आयन जर बघितला तर हा हार्ड डायरेक्शनने होतो, बरोबर. आणि ह्याच हार्ड डायरेक्शनला आपण एक्सेस एनर्जी जी वापरतोय तर त्यालाच आपण म्हणतो ॲनिसोट्रॉपी एनर्जी, बरोबर. या ॲनिसोट्रॉपी एनर्जीमुळं सिम्पली आपल्याला याची लेंथ चेंज होते फेरोमॅग्नेटिक स्पेसिमन्सची. आणि ह्या चेंज झालेल्या लेंथलाच आपण म्हणतो मॅग्नेटोस्ट्रिक्शन. बघा, एच आणि एम सोबत आपण कर्व रिप्रेझेंट करतोय, तर यामध्ये याची लेंथ वाढती कोणाची, फेरोमॅग्नेटची. तर ही जी इन्क्रीज झालेली लेंथ आहे त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटोस्ट्रिक्शन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट देट इज मॅग्नेटायझेशन कर्व. ओके, सो नेक्स्ट पॉइंट आहे बीएच मॅग्नेटायझेशन कर्व. आता हा बीएच मॅग्नेटायझेशन कर्व म्हणजेच रिप्रेझेंट केला जातो एम वर्सेस एच सोबत. एच हा एक्स ऍक्सिसवर आहे आणि वाय ऍक्सिसवर आपला एम आहे मॅग्नेटायझेशनचा. तर यामध्ये तुम्हाला रिजन दिले बघा कर्वचे, 0 to A, देन A to B, देन B to C. याला O to A पण म्हणू शकतो आपण, पण झिरोच घेत असतो ओरिजिनला. ठीक आहे, सो हे जे रिजन आहे तर फर्स्ट रिजन जो दिलेला आहे तुम्हाला O to A, हा रिजन सिम्पली एक्सटर्नल फील्ड मुळे स्मॉल आहे. तुमचा एच ची व्हॅल्यू याच्यामध्ये काय असते, स्मॉल असते. आणि डोमेन वॉल मुवमेंट हा मोस्टली कसा असतो, रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल म्हणजे हा पुन्हा ए पासून जर आपण सोडला तर पुन्हा तो काय होईल, रिगेन होईल. म्हणून याला काय म्हणतो, रिव्हर्सिबल म्हणतो आपण. ठीक आहे, देन इट इज कॉल्ड एज रिव्हर्सिबिलिटी ऑल्सो फॉर इनिशियल पोर्शन ऑफ मॅग्नेटायझेशन कर्व. बट इफ वी आर गोइंग टू कन्सिडर दॅट इज ए टू बी कर्व. ओके, ए टू बी ज्यावेळेस कर तुम्ही बघशाल सेकंड कर किंवा रिजन आपण म्हणू, तर याच्यामध्ये जी फील्ड व्हॅल्यू असते ही हायर असते डोमेन वॉल याच्यासाठी. डोमेन वॉल याची जास्त असते
आणि ही सुद्धा कशी असते, रिव्हर्सिबल असते बी पॉइंट पर्यंत, बरोबर. बट जसं की आपण बी टू सी, म्हणजे हा जो थर्ड आपण जर कर्व घेतला, तर हा बी पासून काय, ही इथली याची पिक पॉइंट असते, ह्या पिक पॉइंट पासून बीला जसं क्रॉस केलं त्यानंतर हा रिव्हर्सिबल होत नाही, म्हणजे सी पासून आपण सी पॉइंट पासून जर सोडला आपण या मॅग्नेटला, राईट, तर हा काय होईल, पुन्हा रिगेन होणार नाही. तर ही याची इलास्टिक लिमिट, म्हणजे त्याला आपण नी पॉइंट पण म्हणतो, तर हा नी पॉइंट काय होतो, याचा ब्रेक होतो बी पॉइंट पासून. सो बीसी कर्व सांगतो आपल्याला इट इज अ नॉन रिव्हर्सिबल, राईट. सो इट इज अ इरिव्हर्सिबल डोमेन स्ट्रक्चर हा फॉर्म करतो. आणि नंतर सीचा जो स्ट्रक्चर दिलंय, सी नंतर हे काय होतं, एका स्ट्रेट लाईन मध्ये काय करतं, ट्रॅव्हल करतं. मग आता स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेशन. ठीक आहे. सो सॅच्युरेशन रिजन मध्ये हा काय करतो, सी पॉइंट पासून काम करतो, राईट. सो पॉइंट सी ला आपलं कर हा काय होतो, स्लो डाऊन होतो, इन शॉर्ट असं जरी म्हटलं तरी चालेल. तर बीएच मॅग्नेटायझेशन कर हा 3 रिजन मध्ये डिवाइड झाला, ओ टू ए टू बी आणि बी टू सी. ओ टू ए मध्ये हा रिव्हर्सिबल आहे, नंतर ए टू बी मध्ये सुद्धा रिव्हर्सिबल आहे. बट जसं बी टू सी तुम्ही कर घेताय, तर बी पॉइंट पासून हा त्याचा पिक पॉइंट आहे, तर नी पॉइंट आपण म्हणू शकतो त्याला. त्यानंतर हा रिटर्न येणार नाही, आणि सी पॉइंट नंतर तो काय होईल, सॅच्युरेशन लेवलला काम करतो. ठीक आहे. देन यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बघा, दॅट इज अ हिस्टेरिसिस लूप. ओके. सो हिस्टेरिसिस लूप मध्ये दोन प्रकार येतात, एक बीएच कर और मॅग्नेटायझेशन कर, आणि दुसरं येतं मॅग्नेटिक हिस्टेरिसिस लूप. ठीक आहे. सो ह्या बीएच कर और मॅग्नेटायझेशन कर मध्ये यामध्ये सुद्धा तुम्हाला रिजन दिलेले आहे, दॅट इज 0 to x, देन x to y आणि y to नेक्स्ट. ठीक आहे. सो पहिले आपण बघू 0 to x. 0 to x रिजन, यामध्ये तुमची एच ची व्हॅल्यू ही काय असते, 0 असते. ठीक आहे. एच ची व्हॅल्यू जर 0 असेल तर ऑटोमॅटिकली बी ची व्हॅल्यू सुद्धा काय असेल, 0. हा यामध्ये लक्ष द्या, हा जो कर आहे एच वर्सेस काय बी, आपण पहिले बघितला होता, हा काय होता, याच्यामध्ये एम वर्सेस मॅग्नेटायझेशन वर्सेस काय होता, एच होता. बट हिस्टेरिसिस लूप हा काय आहे, दॅट इज फ्लक्स डेन्सिटी वर्सेस व्हॉट, फील्ड स्ट्रेंथ सोबत आहे. ठीक आहे. सो पहिल्या रिजन मध्ये 0 to x, याच्यामध्ये तुमचा एच जर 0 राहत असेल तर बी सुद्धा हा काय होतो, 0 होतो. आणि बी जर आपण वाढवला, ऑटोमॅटिकली एच सुद्धा काय होईल, वाढल. म्हणजेच फर्स्ट कंडिशन मध्ये 0 to x ची कंडिशन बघितली तर एच एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, बी. या पहिल्या करून आपल्याला समजतो. ठीक आहे. ही फर्स्ट कंडिशन आपण म्हणू. देन जो सेकंड कर्व आहे दॅट इज x to y. तर x to y हा जो कर्व आहे हा काय आहे, याच्यामध्ये h आपण जर स्मॉल चेंज केला, ठीक आहे, h इज चेंज बाय मीन्स हा स्मॉल आहे, स्मॉल चेंज केला तर तुमच्या बी मध्ये काय होतो, फार लार्ज चेंज होत असतो. ठीक आहे. सो एक्स अँड वाय मध्ये ही कंडिशन लक्षात ठेवा. इफ वी चेंज small change in H, this field strength, then magnetic or flux density shows a larger change. ठीक आहे. आणि हा जो कर सांगतो आपल्याला, तर हा काय सांगतो आपल्याला, दॅट इज अ लिनियर रिजन. ओके. सो लिनियर रिजन हा पॉइंट सांगतो, आणि वाय पॉइंट आपल्याला आणखी एक पॉइंट सांगून जातो, दॅट इज कॉल्ड ॲज अ नी पॉइंट. ठीक आहे. देन थर्ड कंडिशन आहे बघा ग्राफची, कॉल्ड ॲज वाय नंतरचा जो रिजन आहे तो. ठीक आहे. रिजन ऑफ वाय आफ्टर वाय पॉइंट बी इज व्हॉट, स्मॉल. बी याच्यामध्ये काय होतो, स्मॉल होतो, आणि एच हा काय होतो, लार्ज होतो. म्हणजे सेकंड कंडिशनची काय तुम्हाला ही रिव्हर्स कंडिशन घ्यायची. ठीक आहे. सो हे लक्षात घ्या, सेकंड अँड थर्ड पॉइंट एकमेकांच्या अपोजिट आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट बी एच कर और मॅग्नेटायझेशन कर. ठीक आहे. नेक्स्ट यामध्ये जर बघितलं आपण, तर मॅग्नेटिक हिस्टेरिसिस और हिस्टेरिसिस लूप म्हणून आहे, राईट. सो यामध्ये महत्वाचं एक दिलेलं आहे बघा, क्युरी टेम्परेचर. आता हे क्युरी टेम्परेचर काय असतं, एक लिमिट असते, बरोबर. त्या लिमिटच्या जर खाली आपलं टेम्परेचर जर गेलं तर कुठल्याच प्रकारचं मटेरियलमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स असेल
हे किंवा फील्ड स्ट्रेंथ असेल हे काम करणं काय करतं, बंद करतं. ठीक आहे. सो त्याला आपण क्युरी टेम्परेचर असं म्हणतो. एक विशिष्ट पॉईंट आपण म्हणू. ठीक आहे. जो एक्स ऍक्सिसच्या जर बिलो जात असेल तर तो सिम्पली 0 म्हणून काम करतो. ठीक आहे. सो बिलो द क्युरी टेम्परेचर द फेरोमॅग्नेटिक मटेरियल एक्झिबिट द फेरोमिना दॅट इज कॉल्ड एज हिस्टेरिसिस. म्हणजे क्युरी टेम्परेचरच्या जर खाली गेलो आपण तर हा हिस्टेरिसिस चा फेनॉमिना आपल्याला काय करतो, शो करतो. आता तुम्ही जर बघितलं तर कर हा प्लॉट केलेला आहे, हिस्टेरिसिस कर, दॅट इज एच वर्सेस बी एच कर आहे. सो एच वर्सेस बी. ठीक आहे. सो यामध्ये बघा, जेव्हा आपण एक कम्प्लीट सायकल बघतो, ज्यावेळेस करंट वाढेल त्यावेळेस हा मॅग्नेटायझेशन होईल आणि ज्यावेळेस करंट डिक्रीज होईल त्यावेळेस तो डिमॅग्नेटायझेशन होईल. राईट. साधं साधं. ज्यावेळेस करंट वाढेल तेव्हा मॅग्नेटायझेशन होईल आणि ज्यावेळेस करंट डिक्रीज होईल त्यावेळेस हा डिमॅग्नेटायझेशन होईल. आता ह्या पर्टिक्युलर ग्राफला जर प्लॉट करायचा असेल तर काही स्टेप्स आहे. हिस्टेरिसिस कर आपल्याला प्लॉट करण्यासाठी काही स्टेप दिले आहे. बघा, पहिली स्टेप अशी आहे की आपण जर करंट इंक्रीज केला, बट कोणत्या डायरेक्शननी, पॉझिटिव्ह डायरेक्शननी, देन काय होईल, आपण कॅल्क्युलेट करू शकतो BH कर. बरोबर. नंतर आपण तो जो करंट हा काय केला, डिक्रीज केला पॉझिटिव्ह डायरेक्शननी. बरोबर. देन तो कुठपर्यंत, पॉझिटिव्ह करंट कुठपर्यंत डिक्रीज करायचा, अप टू 0 पर्यंत. पुन्हा त्यामध्ये आपण कॅल्क्युलेट काय करू शकतो, बी आणि एच पॉईंट. ठीक आहे. नंतर पुन्हा आपण करंट वाढवला, बट कुठल्या डायरेक्शननी, निगेटिव्ह डायरेक्शननी. लक्षात असू द्या, इथं बघा, इथं पॉझिटिव्ह होतं, आता इथं काय झालं, निगेटिव्ह डायरेक्शनने आपण जर वाढवला, राईट, देन सुटेबल स्टेप आपल्याला प्लॉट करायला मिळते. नंतर फायनली पुन्हा आपण करंट निगेटिव्ह साईडने डिक्रीज केला अप टू व्हॉट, 0 लेवल पर्यंत, म्हणजे सेकंड अँड फोर्थ पॉईंट आणि फर्स्ट अँड थर्ड पॉईंट हे कंबाईंड आहे, फक्त ते पॉझिटिव्ह डायरेक्शन आणि निगेटिव्ह डायरेक्शननी शो केले. तर अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस प्लॉट करशाल तर त्यावेळेस तुम्हाला हिस्टेरिसिस स्कोर हा दिसून येईल. राईट. तर तुम्हाला डायग्राम मध्ये सुद्धा हे नोटेशन दिलेलं आहे बघा. बघा आता हे बघा, ह्या कर मध्ये दिलेलं आहे, आपण पॉझिटिव्ह डायरेक्शननी इथपर्यंत आलो, पिक पॉईंट पर्यंत, आणि ह्या निगेटिव्ह पॉईंट पर्यंत आलो. ही झाली पॉझिटिव्ह पहिले 2 पॉईंट. बरोबर. निगेटिव्ह पॉईंट इथपर्यंत आलो आणि 0 पॉईंट इथपर्यंत आलो, म्हणजे ही झाली निगेटिव्ह पॉईंट. समजतंय का? तर ह्या प्रकारे जो कर ड्रॉ केला जातो तर याला हिस्टेरिसिस लूप असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो आता ह्या हिस्टेरिसिस लूपचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायच्या इन द फॉर्म ऑफ डेफिनेशन. पहिले येतं बघा, रेसिड्युअल मॅग्नेटिझम ऑर रिटेंटिव्हिटी. त्यालाच रिटेंटिव्हिटी असं म्हणतात. ज्या मॅग्नेटची म्हणजे फ्लक्स डेन्सिटी ही नॉन झिरो असते, म्हणजे जे की 0 नसते. राईट. सो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज नॉट 0 when current is 0 and H is 0, then this non-zero value of B is called as residual magnetism. हे फार महत्वाचं आहे. बी ची व्हॅल्यू ही 0 नसली पाहिजे. केव्हा? ज्यावेळेस करंट आणि फील्ड स्ट्रेंथ ही 0 असेल तेव्हा. त्याला आपण म्हणतो रेसिड्युअल मॅग्नेटिझम. महत्वाची एक डेफिनेशन. ओके. त्याचप्रमाणे इथं दिलेली बघा दुसरी डेफिनेशन किंवा पॉइंट, कोएर्सिव्ह फोर्स HC. बघा, कोएर्सिव्ह फोर्स इथं दिलेला आहे, हा रेसिड्युअल मॅग्नेटिझम झाला, हा कोएर्सिव्ह फोर्स झाला निगेटिव्ह डायरेक्शन. आता कोएर्सिव्ह फोर्स म्हणजेच काय, की अशा प्रकारचा फोर्स ज्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू ऑफ H विच रिक्वायर्ड टू वाईप आउट द रेसिड्युअल फ्लक्स. रेसिड्युअल फ्लक्स वरचे जे आहे याला आपल्याला काय करायचं आहे, या रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटीला वाईप आउट म्हणजे बाजूला करायचं आहे. तर त्या प्रकारच्या फील्डला आपण काय म्हणतो, कोर्सिव्ह फोर्स. कोर्सिव्ह फोर्स म्हणजे HC ने रिप्रेझेंट केला जातो. त्यानंतर यामध्ये जी आपण आता रेडी प्रोसेस बघितली, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी B and coercive force which is depend upon what, imperfection म्हणजेच काय, इम्प्युरिटी म्हणतो आपण त्याला. इम्प्युरिटी ही काय असते, अशुद्धता किंवा त्याच्या इंटरनल स्ट्रेनवर या रेसिड्युअल मॅग्नेटिझम आणि कोएर्सिव्ह फोर्स हा डिपेंड असतो. ठीक आहे. जेवढी इम्प्युरिटी जास्त तेवढं त्याचं
कोएर्जिव्ह फोर्स हा कसा असणार, कमी असणार. ओके. आणि जेवढा इंटरनल स्ट्रेस जास्त तेवढा नॉन मॅग्नेटिक इन्क्लुजन हा कसा असणार, जास्त प्रमाणात असणार. ओके. सो हा याला म्हणतो आपण कोहेर्जिव्ह फोर्स. नंतर आहे बघा हिस्टेरिसिस लॉस. तो पहिला लूप होता हिस्टेरिसिस लूप, आता हा हिस्टेरिसिस लॉस आहे. त्या हिस्टेरिसिस लॉस हा एक प्रकारचा पोर्शन आहे ज्याच्यामध्ये काय होते, आपली पॉवर ही लॉस्ट होते. बरोबर. सो ज्यामध्ये पॉवर लॉस्ट होत असेल तर ही डिफरन्स बिटवीन एनर्जी स्टोअर्ड अँड रिटर्न बॅक टू द मॅग्नेटिक कोर, ह्या दोन याच्यामुळे लॉस होते. पॉवर लॉस विच इज नथिंग बट डिफरन्स बिटवीन एनर्जी स्टोअर्ड अँड एनर्जी रिटर्न बॅक टू द मॅग्नेटिक कोर इज कॉल्ड ॲज अ हिस्टेरिसिस लॉस. सो हिस्टेरिसिस लॉस it has some factor, that is a frequency magnetization, area enclosed by hysteresis loop, आणि थर्ड वन इज व्हॉल्यूम इज देअर. ठीक आहे. व्हॉल्यूमचा एक पॉइंट आहे यामध्ये, तो नेक्स्ट पेजवर आहे. सो व्हॉल्यूम सुद्धा यामध्ये काय आहे, तेवढाच महत्वाचा आहे. तर तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी फक्त एरिया ऑफ हिस्टेरिसिस लूप एवढाच प्रोव्हाइड केलेला आहे. सो एरिया ऑफ हिस्टेरिसिस लूप मध्ये काय आहे की हिस्टेरिसिस लॉस हा ऍक्च्युली कशामुळे होतो, ड्यू टू इट्स एरिया ऑफ हिस्टेरिसिस लूप. हा महत्वाचा पॉइंट. नंतर एरिया ऑफ हिस्टेरिसिस लूप हा इक्वल असतो त्याच्या वर्क डन सोबत वेन द रिव्हर्स इन अ डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिझम. लक्षात घ्या, हा पहिले काय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, दुसऱ्या याच्यामध्ये काय इक्वल आहे. बरोबर. आणि तिसरा शेप अँड एरिया ऑफ हिस्टेरिसिस लूप इज डिपेंड अपॉन फॉलोइंग टू फॅक्टर. फर्स्ट काय त्याचं इंटरनल स्ट्रक्चर आणि दुसरं कंपोजिशन ऑफ मटेरियल, कुठल्या प्रकारचं मटेरियल त्याला तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं आहे आणि त्याचा इंटरनल मधलं स्ट्रक्चर कसं, ह्या दोन गोष्टीवर हा डिपेंड करतो. राईट. आणि महत्वाचं की एरिया ऑफ हिस्टेरिसिस लूप हा त्याच्यामध्ये मटेरियल कुठल्या प्रकारचं मॅग्नेटिकली प्युअर आहे की इम्प्युअर आहे त्याच्यावर सुद्धा एरिया हा हिस्टेरिसिस लॉस त्यावर डिपेंड असतो. बरोबर. जर मटेरियल प्युअर असेल तर एरिया कमी लागणार, एरिया कमी लागला ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचं रिडक्शन ऑफ हिस्टेरिसिस लॉस हे सुद्धा काय होईल, कमी होईल. सो प्युअर मटेरियलचा तो फायदा होतो. बरोबर. त्यानंतर डोमेन इन फेरोमॅग्नेटिक मटेरियल विल बी पॅरलल. डोमेन हे कसं पाहिजे फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं, परफेक्टली पॅरलल टू इच अदर अँड विच इज ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ओके. सो ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आपण म्हटलं तर वेन द टेम्परेचर इन्क्रीजेस then magnetic flux density is decreases, means it's a inverse proportion. And at Curie temperature the magnetization of domain under the zero external field is reduces to what, zero. And this is shown by the graph msat for Curie temperature आपण म्हणू शकतो. राईट. फेरोमॅग्नेटिझम इथं पॉइंट ह्या क्युरी पॉइंट पर्यंत आहे, बट जसं क्युरी पॉइंटच्या पुढे आपण जी कंडिशन बघतो तर हा फेरोमॅग्नेटिकचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, पॅरामॅग्नेटिक मध्ये होतं. ओके. आणि मॅग्नेटायझेशन हे डिपेंड असतं कशावर, महत्वाचं म्हणजे टेम्परेचर. ठीक आहे. टेम्परेचर तुम्ही कमी जास्त केलं तर त्या ह्याच्यावर मॅग्नेटायझेशनवर त्याचा इफेक्ट होतो. ओके. सो नेक्स्ट पॉइंट आहे मॅग्नेटोस्ट्रिक्शन. आता मॅग्नेटोस्ट्रिक्शनची तुम्हाला डेफिनेशन दिलेली बघा, स्मॉल चेंज इन डायमेन्शन ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. बघा सगळ्या ठिकाणी हायलाइट होणारा पॉइंट आहे काय, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये जर काही थोड्याफार प्रमाणामध्ये डायमेन्शन, त्याच्या लेंथ, व्हॉल्यूम, त्याच्या एरियामध्ये थोडा जरी चेंज होत असेल, राईट, तर त्या मॅग्नेटाइज करत असताना ह्या जर गोष्टी होत असेल तर त्याला आपण म्हणतो मॅग्नेटोस्ट्रिक्शन. बरोबर. मॅग्नेटोस्ट्रिक्शन कोएफिशियंट हा रिप्रेझेंट केला जातो लॅम्डाने. बरोबर. सो तुम्हाला यासाठी दिलेला एक ग्राफ, मॅग्नेटोस्ट्रिक्शन कोएफिशियंट लॅम्डा वर्सेस मॅग्नेटायझेशन एम, अशा प्रकारे हा ग्राफ प्लॉट करण्यात आलेला आहे. सो दिस इज व्हॉट द मॅग्नेटोस्ट्रिक्शन ग्राफ. ओके. आता हा मॅग्नेटोस्ट्रिक्शन ग्राफ याच्यावरून यांनी कंक्लुजन असं काढलेलं आहे की आयर्न क्रिस्टल हा एक्सपांड होतो वेन इट इज मॅग्नेटाइज फॉर इझी डायरेक्शन. जर इझी डायरेक्शनने हा जर मॅग्नेटाइज होत असेल तर तो एक्सपांड होतो, आणि जर तो
तो जर हार्ड डायरेक्शननी जर मॅग्नेटाइज होत असेल तर तो काय होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल, म्हणजेच कंप्रेस होईल. ठीक आहे. सो हे दोन कन्क्लुजन यांनी फाइंड आउट केले. त्यानंतर मॅग्नेटिक परमियाबिलिटी म्हणजे हे आपण इप्सिलॉन लिहितो ना, बरोबर. तर इप्सिलॉन म्हणजे परमियाबिलिटी, ही डिपेंड असते मॅग्नेटोस्ट्रिक्शनच्या इफेक्टवर. म्हणजे हे इप्सिलॉन इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू इट्स मॅग्नेटोस्ट्रिक्शन इज रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ लॅम्बडा. ठीक आहे. सो इप्सिलॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा, हा याच्यामध्ये परमिएबिलिटीचा पॉईंट सुद्धा कव्हर होतो. ठीक आहे. ह्या परमिएबिलिटीमुळं याचे फॅक्टर आपल्याला समजतात की फॅक्टर अफेक्टिंग ऑन परमिएबिलिटी. सो कुठले कुठले फॅक्टर आहे बघा, की प्युरिटी ऑफ मटेरियलवर हा एक महत्वाचा परमिएबिलिटी डिपेंड असते. नंतर कोल्ड वर्किंगवर सुद्धा डिपेंड असते. ड्यू टू कोल्ड वर्किंग, आपण जर याचं तापमान जर वाढवलं वर्किंगचं, तर ऑटोमॅटिकली तुमची मॅग्नेटिक प्रॉपर्टी अगेन तुम्ही रिगेन करू शकता. ओके. त्यानंतर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ परमिएबिलिटी इज ऑप्टेन मटेरियल इज लिमिटेड बाय इम्प्युरिटी कंटेंट. आता आपण आधी सांगितलं की प्युरिटी ऑफ मटेरियलवर आहे, तर इम्प्युरिटी आली तर त्याच्यामुळे त्याची परमिएबिलिटीवर पण काय होणार आहे, इफेक्ट होणारच आहे, बरोबर. सो हा एक त्याच्यामध्ये फॅक्टर आपल्याला दिसून येतो, राईट. त्यानंतर हिस्टेरिसिस लॉस आपण ऑलरेडी बघितला, एक फ्रिक्वेन्सीमुळे होतो, व्हॉल्यूममुळे होतो, एरियामुळे होतो, आणि आपण एरियाला सुद्धा काय केलं होतं, एक्सप्लेन केलं होतं. ओके. सो ह्या चॅप्टरचा एक सेकंड लास्ट पॉइंट राहतो, दॅट इज एडी करंट. ओके. आता हा एडी करंट काय आहे, एडी करंट इट इज नथिंग बट की आपण एक आयर्न कोर घेतलेला आहे बघा, हे दिसते तुम्हाला, आयर्न कोर म्हणजे एक कंडक्टर घेतलेला आहे आणि त्याला ही काय लावली आहे, कॉईल त्याच्यावर गुंडाळलेली, बरोबर. ज्यावेळेस आपण याला सप्लाय देऊ, बॅटरी चालू करू आपण, याची बटन चालू केलं, त्यातून करंट पास होणार, करंट पास झाला म्हणजेच हा काय जनरेट करणार, फ्लक्स जनरेट करणार, बरोबर. सो फ्लक्स जनरेट झाले म्हणजेच त्यातून काय इंड्यूस होणार आहे, ईएमएफ इंड्यूस होणार, राईट. ईएमएफ इज नथिंग बट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आणि अकॉर्डिंग टू द फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, अँड दिस इज कॉल्ड एज व्हॉट, एडी करंट. ठीक आहे. सो आपल्याला त्या एडी करंटचे काय बघायचे, लॉसेस बघायचे आहे. सो एडी करंट लॉसेस हे इन द फॉर्म ऑफ तुम्हाला पॉवर लॉस विच इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर, कारण पॉवर लॉसचा फॉर्म्युला असतो किंवा पॉवरचा फॉर्म्युला असतो आय स्क्वेअर आर, राईट. त्यामुळं ही इथं आपण व्हॅल्यू डायरेक्टली यूज करतोय. ठीक आहे. आणि हे प्रोड्यूस होतं बघा कशामुळं, हीटमुळं किंवा रिस्पॉन्सिबल फॉर लॉस एनर्जी. आपण आता कुठल्याही कॉइलमधून जर करंट पास केला तर ती कॉइल का होते, गरम होती. मग आता हा गरम झाला म्हणजे तिथून काय होणार आहे, हीट बाहेर पडणार आहे. हीट बाहेर पडली म्हणजेच तुमची एनर्जी किंवा एडी करंट तुमचा काय झाला, लॉस झाला ना, बरोबर. सो हा लॉस आपल्याला जर भरून काढायचा असेल तर आपल्याला रिड्यूस करण्यासाठी काय वापरावं लागेल, इन्सुलेटिंग मटेरियल वापरावं लागेल. ठीक आहे. सो इन्सुलेटिंग मटेरियल हे वापरावं लागेल विथ द हेल्प ऑफ लॅमिनेशन प्रोव्हाइड करून त्यांना. ठीक आहे. सो लॅमिनेशन दोन प्रकारचं वापरू शकता, एक वार्निश आणि एक पेपर म्हणजे पुठ्ठासारखा असतो. ठीक आहे. सो त्यामध्ये आपण हे दोन मटेरियल वापरून यांच्यामध्ये एडी करंट आपण कमी करू शकतो, बरोबर. सो एडी करंट कमी, एडी करंटचा लॉस कमी करू शकतो. हे लॅमिनेटेड कोरची डायग्राम दिली बघा तुम्हाला, याला इन्सुलेशन प्रोव्हाइड केलंय. आणि डायरेक्शन ऑफ एडी करंट ही कशी असते, दॅट इज अ क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असते, राईट. आणि अकॉर्डिंग टू द राईट हँड थंब रूल नुसार फ्लक्स प्रोड्यूस होता कुठल्या साईडला, तर डाऊनवर्ड डायरेक्शननी, कारण हा आपला अंगठा असतो, हा फोर फिंगर, हा मिडल फिंगर, आणि हे बाकीचे काय असतात, दॅट इज अ कोर फिंगर, राईट. तो हा डाऊनवर्ड डायरेक्शनने असतो, म्हणून याला अकॉर्डिंग टू द व्हॉट, राईट हँड थंब रूल नुसार याला आयडेंटिफाय करून याची डायरेक्शन ठरवली जाते, ते इन द फॉर्म ऑफ डाऊनवर्ड डायरेक्शन बट क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे. सो जसं आपण फॅक्टर बघितले फॉर मॅग्नेटायझेशन, परमिएबिलिटी, त्या पद्धतीने एडी करंट साठी सुद्धा काय आहे, काही फॅक्टर आहे. महत्वाचं थिकनेस ऑफ लॅमिनेशन, तुमची थिकनेस किती आहे त्याच्यावर सुद्धा तुमचा एडी करंट डिपेंड असतो. तर थिकनेस एका पाहिजे, दॅट इज स्क्वेअर ऑफ इट्स थिकनेस ऑफ लॅमिनेशन. बघा एडी करंट इज प्रोपोर्शनल टू म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ थिकनेस ऑफ लॅमिनेशन. ठीक आहे. तर इथं थिकनेस दिली बघा तुम्हाला टीच्या स्वरूपामध्ये, त्यामुळे टीचा स्क्वेअर घेण्यात आलेला आहे.
नंतर दिलंय बघा फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी बद्दल काय आहे की फ्रिक्वेन्सी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते कोणासोबत, दॅट इज अ स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी सोबत. म्हणून इथं फ्रिक्वेन्सीचा सुद्धा स्क्वेअर घेतलेला आहे. हा आपला पॉवर लॉस आहे किंवा एडी करंट लॉस म्हणतो आपण. म्हणून पीई डायरेक्ट प्रोपोर्शनल टू एफ स्क्वेअर अँड पीई डायरेक्ट प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर. ह्या दोन कंटेंट आले. नंतर व्हॉल्यूम ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. तर व्हॉल्यूम हे आपण कशाने रिप्रेझेंट करतो, व्ही ने रिप्रेझेंट करतो. म्हणून पी इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू व्ही. तर याचा स्क्वेअर घेण्यात आलेला नाही. नंतर आहे मॅक्सिमम फ्लक्स डेन्सिटी, दॅट इज अ बी मॅक्स. बी मॅक्स हा काय आहे, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये प्रोपोर्शनल असतो कोणासोबत, दॅट इज फ्लक्स डेन्सिटी सोबत. म्हणून इथं बी मॅक्स हे स्क्वेअर मध्ये दिलेलं आहे. सो इथं बघितलं तुम्ही तर डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन आपण रिप्लेस करतो के ई न, आणि के ई म्हणजेच काय आहे, एडी करंट कोएफिशियंट आहे. ओके, सो ही टर्म आपल्याला याच्या फॅक्टर अफेक्टिंग वरूनच मिळते. ठीक आहे, याला नवीन तुम्हाला लर्न करण्याची गरज नाही. आता नेक्स्ट पॉइंट आहे मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल दोन प्रकारचे असतात, एक आयन अँड सिलिकॉन अलॉय आणि दुसरं असतं निकल आयन अलॉय. ठीक आहे, सो आयन अँड सिलिकॉन अलॉय मध्ये आपण प्रॉपर्टी जर मॅग्नेटिक प्रॉपर्टी जर वाढवायची असेल आयन अँड सिलिकॉन अलॉयची, तर आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागतं, सिलिकॉन ऍड करावं लागतं 0.3 ते 4.5%. ठीक आहे, सो याच्यामुळे आपली स्ट्रेंथ ही काय होते, वाढते. राईट, हे आपण जर वाढवलं तर ऑटोमॅटिकली याची रेजिस्टिव्हिटी वाढते, एडी करंट सुद्धा कमी होतो. म्हणजे बघा किती फायदे. सिलिकॉनची रेजिस्टिव्हिटी वाढणे चांगली आहे, किंवा एडी करंट लॉस हा कमी होणे हा चांगला आहे. हिस्टेरिसिस लॉस सुद्धा कमी होतो, परमियाबिलिटी वाढते. राईट, किंवा ज्यावेळेस नी पॉइंट पासून आपण जर याला अप पोझिशनला नेलं तर. राईट, सो सिलिकॉन त्यामुळं ऍड केला जातो. नंतर येतं बघा निकेल अँड आयन ऑलाय. ह्या निकेल अँड आयन ऑलाय मध्ये हाय पर्सेंटेज ऑफ निकेल किती असतं, 40 to 90%. राईट, त्याच्यामधून ही ट्रीटमेंट प्रोसेस थ्रू फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायला मिळते, दॅट इज हाय परमियाबिलिटी अँड लोअर लॉसेस दॅन दोज ऑफ इन आयन. राईट, दोन टाइप ऑफ निकेल आयन आहे, एक परमॅलो आणि एक मुमेटल. ठीक आहे, सो या पद्धतीमध्ये याचा उपयोग आपण जास्त करून वापरतो इन द फॉर्म ऑफ टेलिफोन सर्किट मध्ये, इन्स्ट्रुमेंटल ट्रान्सफॉर्मर मध्ये, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये, देन मॅग्नेटिक अँप्लिफायर अँड इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट मध्ये याचा ऍप्लिकेशन मध्ये याचा जास्त उपयोग आहे निकेल आयन ऑलायचा. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट इज अँटी फेरोमॅग्नेटिझम. So antiferromagnetism is nothing but what phenomena of neighboring movement aligning themselves in the antiparallel. त्यांच्या आजूबाजूचे जे आहे त्याच्यासोबत काय करता, त्या याच्यासोबत मुवमेंट सोबत अलाइनिंग करता, म्हणजे जॉईनिंग करता. तर त्यालाच आपण म्हणतो अँटी. जो पहिले होता आपला मॅग्नेटिझम होता फक्त, बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण फेरोमॅग्नेटिझम मध्ये त्याच्या साईडचा नेबर पण घेतोय, त्याच्यामध्ये त्यांची अलाइनिंग करतोय, तर त्याला आपण अँटी पॅरलल असं म्हणतोय. तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल, अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल दिलेले बघा चार प्रकारचे, दॅट इज अ मॅग्नीज, नंतर फेरस, देन क्रोमियम अँड निकेल ऑक्साईड. ठीक आहे, सो अँटी फेरोमॅग्नेटिझम याच्यामध्ये एक बिलो टेम्परेचर, एक जसं क्युरी टेम्परेचर आहे ना TC म्हणून, तर याच्यामध्ये एक नील टेम्परेचर वापरलं जातं, दॅट इज अ TS. ठीक आहे, सो क्युरी टेम्परेचर आणि नी टेम्परेचर हे वेगवेगळं आहे. ठीक आहे, यांच्यामध्ये काय आहे, डिफरन्स आहे. त्याच पद्धतीमध्ये ह्या डिफरन्सच्या फॉर्म मध्ये यांनी काय केलंय, एक इक्वेशन सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलंय. So relation between what Curie temperature and knee temperature, sorry it's a TN. So susceptibility च्या फॉर्म मध्ये प्रोव्हाइड केले, तर susceptibility is equals to C upon that is a T plus TC. This is what Curie, right? Curie हा कॉन्स्टंट वापरला जातो म्हणून हा C वापरण्यात आला. हे रेग्युलर टेम्परेचर, हे क्युरी टेम्परेचर आणि ही आपली ससेप्टिबिलिटी. ठीक आहे, देन एक लास्ट पॉइंट आहे ह्या चॅप्टरचा, फेरोमॅग्नेटिझम. सो फेरी मॅग्नेटिझम मध्ये फेराइट्स नावाचं एक मटेरियल वापरलं जातं. याला ग्रुप ऑफ मॅग्नेटिक अलॉय आपण वापरतो, यामुळं फेराइट्स हे तयार होतं.
आणि मॅग्नेटिझम हे एक्झिबिट करतं याची प्रॉपर्टी, म्हणून याला मॅग्नेटायझेशन असं म्हणतात. राईट. तर याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल आहे की एक्झाम्पल मध्ये फेरिटचं अशा प्रकारे घेतलं जातं, दॅट इज XOFE2O3. जो एक्स आहे ना, तर हा एक्स म्हणून आपल्याला मटेरियल हे वापरता येतं. याच्या जागी आपण Mn, CO कार्बन, निकेल, कॉपर, झिंक या प्रकारे आपण काय करू शकतो, वेगळे मटेरियल वापरू शकतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपला हा जो मॅग्नेटिझमचा चॅप्टर आहे, ठीक आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल, हा चॅप्टर इथं आपला फिनिश होतो. बघा, ह्या लेक्चरमध्ये कुठल्याच प्रकारचं आपण रायटिंग केलेलं नाहीये, बरोबर. कारण यामध्ये काय, नंबर ऑफ ग्राफ जास्त आहे. म्हणजे याला तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी जर डायग्राम प्रिपेअर व्यवस्थित असेल तर तुम्ही याला डायरेक्टली काय करू शकता, राईट करू शकता. ठीक आहे. सो याच्यामध्ये थेरॉटिकल पार्ट कमी आहे कम्पेअर टू पहिले जे 2 लेक्चर बघितले आपण त्यापेक्षा. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर बघूया. थँक्यू.